नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहेकर. मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2023 जो जी आर आहे त्या जी आर नुसार 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी आता रोख रक्कम देण्यास मंजुरीही देण्यात आली आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते व या योजनेमध्ये सहभागी झाले होते, तर अशा शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वितरणाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण जी आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे. तर तो जी आर नक्की काय आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा एकूण 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अन्नधान्य हे दिलं जात होतं. परंतु अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे ज्या शेतकऱ्यांना केसरी शिधापत्रिका धारक आहेत अशा शेतकऱ्यांना या अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्यासंदर्भामध्ये शासन निर्णय हा घेण्यात आला होता. आणि या अंतर्गत सुरुवातीला प्रति महिना प्रति व्यक्ती 150 रुपये एवढी रक्कम ही मंजूर करण्यात आली होती. म्हणजे ज्या एखाद्या कुटुंबामध्ये जर का 5 व्यक्ती असतील तर 5 व्यक्तींना 150 रुपये प्रमाणे पैसे देण्यास मंजुरी देण्यात आली होती. आणि ज्यामध्ये 20 जून 2024 शासन निर्णयानुसार या रकमेमध्ये बदल करून वाढ करून लाभार्थ्यांना जून महिन्यापासून 170 रुपये प्रति व्यक्ती प्रति लाभार्थी प्रति महिना मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर जवळपास 8 ते 9 महिने झाले या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण हे करण्यात आलं नव्हतं. आणि याच अनुषंगाने या अनुदानाचं वितरण करण्यासाठी, या निधीचं वितरण करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये जे शेतकरी पात्र असतील, जे शेतकरी लाभार्थी असतील, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. 170 रुपये प्रमाणे प्रति व्यक्ती प्रति महिना या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान हे वितरित केलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.